मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पत्रकारांची बोलती बंद करतो आणि त्यांना सांगतो, हे पहा, एक माणूस जो कोणताही फायदा नसताना लहान मुलांसाठी आश्रम चालवतो आणि परवडत नसतानाही स्वतःचे पैसे खर्च करतो आणि अशा व्यक्तीवर जेव्हा खुनाचा खोटा आरोप होतो तेव्हा त्याच्या आबरूचंही नुकसान होतच. त्याची भरपाई कोण करणार, असा तो पत्रकारांना विचारतो. मग पत्रकार विचारू लागतात, तुम्हाला असं म्हणायचंय की पाटील हे निर्दोष आहेत, म्हणजेच निकालाच्या दिवशी समजेल साक्षी किंवा पाटील या दोघांपैकी नक्की कोण दोषी आहे. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉइंट. मग तुम्ही सुद्धा त्याच निकालाची वाट पहा, स्वतः निकाल नका देऊ. आणि ज्या दिवशी मधुभाऊ निर्दोष सुटतील ना, त्याच दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स बोलवेन आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा देईन. आणि तेव्हा तुम्हालासुद्धा माझ्या याच प्रश्नाचं उत्तर हे द्यावं लागेल. मग त्यानंतर ज्या पत्रकाराला दामिनीने पैसे दिलेले असतात तोच पत्रकार पोपटासारखा बोलू लागतो आणि विचारतो, पण ॲडव्होकेट सुभेदार, त्या आश्रमामध्ये एक मृतदेह सापडला होता, त्याचा संशय तर पाटलांवरच येणार ना. त्यावेळी अर्जुन विचारतो, तुम्ही प्रश्न विचारण्या अगोदर अभ्यास करत नाही का. मग सायलीस त्याचं उत्तर देते आणि म्हणते, यांनी अगोदरच कोर्टामध्ये सिद्ध केलंय आणि पुरावेसुद्धा दाखवलेत की जेव्हा हरीशचा खून झाला तेव्हा मधुभाऊ हे जेलमध्ये होते. अर्जुनसुद्धा आता म्हणू लागतो की जो माणूस हरीश बनून मेसेजेस पाठवत होता तो महिपत शिखरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच लपला होता. आता तुम्हीच मला सांगा, संशय नक्की कुणावर जातो, मधुभाऊंवर की त्या महिपत शिखरेवर. दामिनीचा जो माणूस असतो तो सगळं काही आता व्हिडिओ शूटिंग करून घेत असतो आणि मग त्याची क्लिप तो दामिनीला पाठवणार असतो. त्यानंतर सायली अर्जुनची बाजू मांडत सांगते, पत्रकार एक समाजाचा आधार असतो, एक स्तंभ असतो. मग तुम्हीही एवढ्या बिनबुडाचे प्रश्न कसे विचारता हो. मग त्यावेळी पत्रकार म्हणतात, आरोप करतात की बिनबुडाचे आरोप तर अर्जुन सुभेदार करतायत, कारण कोर्टाच्या बाहेर तुम्ही एका वकिलाला मारहाण केली. हे खरं आहे की खोटं आहे. अहो, तुम्हाला तुमच्या रागावर ताबाच नाहीये. तुम्ही जर असं चार चौघांमध्ये एका प्रतिष्ठित वकिलाला मारणार असाल, तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय असं आम्ही म्हणायचं का. त्यावेळी अर्जुन सनसनीत उत्तर देतो आणि म्हणतो की तुम्ही ज्याला वकील म्हणताय ना तो फक्त 1 डिग्रीने वकील आहे. अर्थाने तो वकिलांसाठी, बायको तू कोणता शब्द वापरला ग आत्ता, असं म्हणून त्याच्या लक्षात येतं की काळीमा. मग अर्जुन त्यांना पुन्हा सांगतो की तो खऱ्या अर्थाने वकिलांसाठी एक काळीमाच आहे. अहो, तो ॲडव्होकेट जोशी स्वतःचे खिसे भरण्यासाठी चुकीच्या माणसांना साथ देतोय, तुम्हाला बघायचंय का ते. चला आता माझ्यासोबत, असं म्हणून अर्जुन त्यांना जरा पुढे गाडीकडे घेऊन जातो. तर दामिनीचा जो माणूस असतो तो तिला फोन करतो आणि इथे नक्की काय चाललंय, अर्जुन कशी प्रश्नांची उत्तरं देतोय, सगळ्या डिटेल्स तिला तो सांगतो. हे अर्जुन सर्व पत्रकारांना घेऊन गाडीजवळ जातो. तेव्हा पत्रकारांनाही प्रश्न पडतो, नक्की अर्जुन सुभेदारांना काय दाखवायचं असेल. ते सुद्धा खूप एक्साईट असतात. मग त्यावेळी अर्जुन प्रत्येक पत्रकारांना प्रत वाटतो, त्यामध्ये जोशीच्या सर्व इलिगल कामांची यादी असते. मग आता सर्वजण ती यादी वाचून अगदी थक्कच होतात आणि अर्जुनकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, ज्याने कायदा जपायला हवा, फक्त आपले खिसे भरण्यासाठी कायदा मोडतो आणि तो माझा कलिक असेल तरीही माझ्यासाठी सर्वात जास्त न्याय महत्त्वाचा आहे. आणि मग अशा माणसाला मारून मी चुकीचं केलं की बरोबर केलं ना, हे तुम्हीच ठरवा. त्यानंतर दुसरी पत्रकार विचारते, माझा प्रश्न ना आता सायली मॅडम तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या वडिलांना वाचवण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अर्जुन सरांबरोबर केलंत आणि 1-1.5 वर्ष त्यांच्याबरोबर बिना लग्नाच्या राहिलात, हे खरं आहे का. तेव्हा अर्जुनला या प्रश्न विचारल्यामुळे खूप राग आलेला असतो. तो काही बोलणार तितक्यात सायली म्हणते, हो हे खरं आहे, पण तेव्हासुद्धा आम्ही कायद्याने नवरा बायकोच होतो आणि आत्तासुद्धा कायद्याने आम्ही नवरा बायकोच आहोत. हे पहा, तुम्हाला आता बातम्यांना जो मीठ मसाला आहे ना तो मी काही देणार नाही आहे. मी तेव्हा यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, कारण तेव्हा मला माहीत होतं की माझे वडील हे निर्दोष आहेत आणि जर त्यांना कोणी सोडवू शकलं असतं तर ते होते फक्त आणि फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. त्यावेळी दुसरा पत्रकार म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही आता मधुकर पाटलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का.
कारण ते तुमचे सासरे आहेत. त्याचबरोबर त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला जाणार का? आता अर्जुन उत्तर देतो आणि म्हणतो, नाही, मी मधुकर पाटलांना वाचवणारच, कारण ते पूर्णपणे निर्दोष आहेत आणि विलासचा खून त्यांनी केलेलाच नाहीये. तर सायलीसुद्धा सांगते, यांची बायको म्हणून आणि यांची अशील म्हणून मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री देऊन सांगतेच की हे कधीही कुठल्याच नात्याच्या बाजूने उभे राहत नाहीत, तर नेहमी सत्याच्या बाजूनेच उभे राहतात. उद्या माझ्या हातून जरी एखादा गुन्हा घडला ना, तर ते मला अजिबात पाठीशी नाही घालणार. उलट सत्याच्या बाजूने ते नेहमीच लढत राहतील, आणखीन एका सत्याची लढाई लढतील आणि ज्याच्या बाबतीत गुन्हा घडला असेल त्याला न्याय मिळवून देतील. अर्जुन पत्रकारांना सांगतो, आता काउंटडाऊन सुरू झाले. कोर्टाने दिलेल्या तारखेनुसार ही केस 30 जुलैला संपेल आणि निकाल हा तुमच्या समोर असेल. तेव्हा पत्रकार विचारतात, या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही हे केस जिंकणार की हरणार? तेव्हा सायली हसतच सांगते, अर्थातच जिंकणार, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे कुठलीही केस कधीही हरत नाहीत आणि ज्याचा लढा सत्याचा असतो त्याला हरण्याची कधीही भीती नसते. असं म्हणून ती अर्जुनचा हात हातामध्ये अगदी घट्ट पकडावून ठेवते आणि अर्जुनला साथ देण्याचं मनापासून ठरवते. तेव्हा अर्जुनसुद्धा कौतुकाने तिच्याकडे पाहतो. दुसरीकडे दामिनी आणि महिपत हे दोघेही ऑफिसमध्येच बसलेले असतात. आता अर्जुन जे काही बोलला आहे आणि पत्रकारांच्या प्रश्नांची कशाप्रकारे त्यांनी उत्तरं दिली आहे हे सगळं दामिनी पाहते. मग आता ती डोक्यालाच हात लावते, कारण तिलाही आता टेन्शन येतं. त्यांचा डाव त्यांच्यावरच पलटलेला असतो. मग महिपत म्हणतो, घ्या, काय झालं काय? एवढं सगळं करून तुम्ही त्या पत्रकारांच्या खाण्यापिण्यावर मी एवढा खर्च केला आणि बाजी मारून कोण गेलं? तर तो अर्जुन सुभेदार. मग दामिनी जरा रागातच म्हणते, अहो, मला खरंच वाटलं की अर्जुन सुभेदाराने त्या जोशी वकिलाला मारलं, त्या व्हिडिओचा खूप मोठा इम्पॅक्ट होईल. पण हा अर्जुन सुभेदार चालाक निघाला, कारण त्या जोशीने जे काही इलिगल कामं केली आहे त्याचे पुरावे तर तो बरोबरच घेऊन फिरतोय. तेव्हा महिपत वैतागूनच म्हणतो, एकदा का त्याचे चांगले दिवस यायला लागले ना, सगळे फासे त्याच्याच बाजूने पडतात. तसंच झालंय सेम या अर्जुन सुभेदाराचं. आणि तुम्ही बसा आपल्या हाताची घडी घालून, अहो करा ना काहीतरी, असं तो दामिनीवर ओरडतो. त्यावरती दामिनीसुद्धा ओरडूनच म्हणते, अहो आता हात चालवायची वेळ नाही तर डोकं चालवण्याची वेळ आहे. आता तुम्ही एक काम करायचं, साक्षीला फोन करायचा आणि तिला सांगायचं की तुला आत्ताच्या आत्ता बोलवलंय, ते सुद्धा लगेचच. मग महिपत क्षणाचाही विलंब न करता साक्षीला कॉल करतो. मग त्यावेळी आता साक्षीचा फोन सारखा आपला बिझी लागत असतो. त्यामुळे आता महिपत म्हणतो, ही सुद्धा ना कोणाशी बोलती मला तर कळतच नाही, आता तिच्या दुसऱ्या नंबरवर फोन करावा लागेल. असं म्हणून महिपत आता साक्षीचा जो दुसरा नंबर असतो त्यावर कॉल करू लागतो. तेव्हा दामिनी हे त्याचं बोलणं ऐकते आणि अगदी धक्क्यानेच आपला चष्मा उतरवत त्या महिपतकडे पाहू लागते. मग आता तो म्हणतो की दुसराही फोन बंद येतोय. आता काय करायचं या पोरीचं कळतच नाही. दुसरीकडे प्रिया आणि साक्षीचं आपलं फोनवर बोलणं सुरू असतं. प्रिया म्हणते, तुझी ती दामिनी आहे ना, अगं ती तुला नुसती नाचवतीये. अगं तिने तुला सांगितलं पत्रकारांसमोर रडायचं, तर तू लगेच का रडलीस? अगं काय उपयोग झाला या सगळ्याचा? त्या अर्जुन आणि सायलीने 2 मिनिटात सगळ्यांना गप्प केलं की नाही? तेव्हा साक्षी सगळं बोलणं तिचं ऐकून घेते आणि तिला विचारते, काय गं, माइंड गेम याचा अर्थ कळतो का तुला? आणि दामिनी देशमुख ना हे तेच करते आणि म्हणून या सगळ्यामध्ये ना आपल्याला तिची मदत करायलाच हवी. त्यावेळी प्रिया सांगते, तुमची ती दामिनी आहे ना, तिला फक्त 2च इंग्लिश शब्द येतात, एक म्हणजे माइंड आणि दुसरा म्हणजे गेम. बस सतत आपलं तेच वापरत असते. अगं साक्षी, तुला एवढं कळत नाही आहे का? तिला ना तुला जिंकवायचं नाहीच आहे. अगं तिला ना स्वतःला जिंकायचं फक्त. मग त्यावेळी साक्षी म्हणते, अगं बाई, या दोन्हीचा अर्थ ना एकच होतो. आणि काय गं प्रिया, मला एक कळत नाही, तू आता त्या दामिनी देशमुखला सुद्धा अक्कल शिकवणार आहेस का? मग प्रिया वैतागूनच म्हणते, अगं मी कशाला तिला शहाणपणा शिकवायला जाऊ? मला फक्त एवढंच माहिती आहे, अगं आपण तिच्यापासनं सावध राहायला हवं.
कारण तुला ती माकडीण आणि पिल्लाची गोष्ट माहिती आहे. तेव्हा नाकातोंडात पाणी जायला लागलं तेव्हा माकडीणीने काय केलं की स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर उभी राहिली. आणि दामिनी देशमुख ही स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच हे करू शकते. त्यावरती साक्षी म्हणते, नाही अगं तुला माहीत नाही प्रिया, अगं अण्णांनी मला वाचवण्यासाठी दामिनी देशमुखला पैसे ओतले आहेत. ते वेळी प्रिया सांगते, ते पैसे वसूल झाले म्हणजे बरं होईल. अगं आता आपण असं गाफील राहून नाही चालणार साक्षी. अगं अर्जुन आणि सायली आता डिवचले गेले आहेत असं घाबरूनच ती सांगते. अगं घरामध्ये सतत किती ते दोघेही डिस्कशन करत असतात ना, हे मी अगदी जवळून पाहिलंय. अगं आपण जे काही करायचंय ना ते दामिनीवर आंधळा विश्वास ठेवून नाही, तर स्वतः नीट विचार करून आणि नीट प्लॅनिंग करूनच करायचंय. दुसरीकडे अर्जुन सायली घरी आलेले असतात. चैतन्यही तेथे आलेला असतो आणि मग त्या दोघांचं कौतुक करत सांगतो, अर्जुन आणि सायली वहिनी, तुम्ही त्या पत्रकारांना मंदिराच्या बाहेर जी काही उत्तरं दिली आहेत ना, अगदी त्यांची बोलतीच बंद करून टाकली. मग सायली अर्जुनचंच कौतुक करू लागते आणि म्हणते, बिनतोड उत्तरं तर यांनीच दिली आहेत आणि मी त्यांना फक्त साथ दिली ना एवढंच. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अगं तू मला जॉईन झाली नसतीस तर ते पत्रकार मला प्रश्न विचारायचे थांबले नसतेच. तेव्हा सायली सांगते, तुम्ही नाही का नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता, मग मी तसं करणारच होते ना. पण मला एक कळत नाहीये, आपण जेव्हा देवळामध्ये दर्शनासाठी गेलो होतो नेमके त्याच वेळेला ते पत्रकार तेथे कसे आले. अर्जुनला सुद्धा ही गोष्ट लगेचच क्लिक होते आणि तो म्हणतो, ते आले नव्हते, त्यांना पाठवलं होतं. कुणी तर दामिनीने. आणि ज्याप्रमाणे ते प्रश्न विचारत होते त्यावरनं हेच कळत होतं की त्यांना ना पढवलं गेलं आहे. तेव्हा चैतन्य आता सांगतो, हे बघ अर्जुन, दामिनी याची वाटच बघत असेल की तू कधीतरी काहीतरी चुकीचं बोलून जाशील आणि ती लगेचच तिचा ट्रॅपसुद्धा सेट करेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मी त्या ट्रॅपमध्ये ना अडकणारच होतो. कारण ते पत्रकार ज्याप्रमाणे वागत होते, प्रश्न विचारत होते, तेव्हा मला इतका राग आला होता की एकाला तर धरून मी मारलंच असतं. पण माझी बायको आली आणि तिने सगळं काही ते सावरून घेतलं. हा चैतन्य अर्जुनला सावध करतो आणि म्हणतो, यापुढे जर दामिनी आता चिडली ना तर ही केस जिंकण्यासाठी अर्जुन ती काहीही करू शकते. सायली घाबरते आणि विचारते, काहीही करू शकते म्हणजे यांच्या बाबतीत काहीतरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, कारण दामिनी कधीही हत्यार वापरणार नाही आणि ती महिपतला सुद्धा असं काहीही करू देणार नाही. तोपर्यंत तरी नाही, जोपर्यंत तिला कळत नाही ना की आपल्याकडे साक्षी शिखरेच्या अगेन्स्ट खूप मोठे पुरावे आहेत. मग सायली दुसरा प्रश्न करते, आणि मग त्यानंतर. तेव्हा अर्जुन सांगतो, बायको ही लढाई ना बुद्धीची आहे आणि आता आपल्याला फक्त हेच प्रूव्ह करायचंय की खुनाच्या रात्री साक्षी शिखरे ही आश्रमाच्या आतमध्येच होती. आता ते कसं करायचं ना, हाच विचार करायला हवा. दुसरीकडे साक्षी घरात बसलेली असते. त्याचवेळी महिपत, साक्षी, हे साक्षी असं मोठ्यानेच ओरडत तेथे येतो. आता साक्षी जरा घाबरते, पटकन उठते आणि विचारते, काय झालं अण्णा. मग त्यावरती महिपत म्हणतो, काय ग, केव्हाचा मी तुला फोन करतोय तर सारखा आपला बिझी बिझी येत होता. मग त्यावेळी साक्षी म्हणते, अहो अण्णा, मी त्या प्रियाबरोबर बोलत होते. तेव्हा महिपत म्हणतो, हो का, अगं पण किती वेळ, आणि दुसऱ्या फोनवर जेव्हा तुला फोन केला तेव्हा ती बाई इंग्लिशमध्ये म्हणत होती हा फोन ऑफ आहे म्हणून. मग त्यावेळी साक्षी सांगते, अण्णा तो दुसरा फोन आहे ना, तो मी बंद करून खोलीमध्ये चार्जिंगला ठेवलाय. मग महिपत म्हणतो, दोन ते फोनचे डबडे असून कामाच्या वेळी काही उपयोगच नाही त्याचा. तेव्हा साक्षी विचारते, अण्णा पण तुम्ही काय एवढे चिडताय, काही काम होतं का तुमचं महत्त्वाचं. तेव्हा महिपत चिडूनच म्हणतो, अगं राहू दे, आता माझं काम आहे ना ते मी माझं करून घेईन. त्या फोनच्या नावाची जी डबडी आहेत ना त्याला अगोदर पेटव, असं म्हणून तो रागातच आपल्या रूमकडे निघतो. साक्षी महिपतकडे पाहत राहते की अण्णाला अचानक असं काय झालं असेल. दुसरीकडे सगळेजण अजूनही रूममध्येच असतात. तेव्हा विमल तेथे जाते आणि विचारते, हो अर्जुन दादा, बघा ना माझ्या फोनला काय झाले, फोनही येत नाही आणि मेसेजही जात नाहीत.
मग आता त्यावेळी सायली विचारते, विमलताई, अहो जोपर्यंत तुमचा फोन नीट होत नाही आणि तुम्हाला जर कुणाबरोबर बोलायचं असेल तर हा फोन देऊ का मी माझा? त्यावेळी विमल म्हणते, नको नको सायलीताई, अहो हा दुसरा फोन आहे ना, कामापुरता चालतो हा. मग आता चैतन्य विचारतो, काय वा विमलताई, तुमच्याकडे 2-2 फोन आहेत? मग त्यावेळी विमल सांगते, काय सांगू चैतन्य दादा, माझी बहीण आहे ना, मी तिला सतत सांगत असते की दुसऱ्या फोनवर फोन करू नको बाई, तरी तिचं आपलं सतत फोन करणं सुरूच असतं आणि तिच्यासाठीच म्हणून मला हा फोन ठेवावा लागलाय. मग अर्जुन तिचा फोन व्यवस्थित करून देतो आणि म्हणतो, हे बघ हँग झाला होता, जर पुन्हा असं झालं ना, फोन स्विच ऑफ करायचा आणि पुन्हा ऑन करायचा. तेव्हा चालेल हां, थँक्यू, असं विमल हसत म्हणते. अर्जुनसुद्धा हसूनच उत्तर देतो, यू वेलकम. त्यावेळी चैतन्य विचारतो, काय आता कामाला लागायचं? मग अर्जुन म्हणतो, हो चालेल. मी काय म्हणतो बायको, त्याला आता कॉफी हवी असते असं म्हणून तो कॉफीचा मग तिच्यासमोर पकडतो. मग आता सायली जरा रागातच त्याच्याकडे पाहते. मग तरीही तो म्हणतो, एक अर्धा कप एनर्जी मिळाली तर काम जरा पटापट होईल ना. तेव्हा सायली हसूनच म्हणते, पाव कप मिळेल हा कॉफी, तुम्ही लागा कामाला, असं म्हणून ती कॉफीचा मग घेते आणि कॉफी आणायला जाते. त्यानंतर चैतन्याच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो म्हणतो, अर्जुन, साक्षीच्या लोकेशन रिपोर्टनुसार असं कळतंय की ती आश्रमाच्या बाहेर तर गेली होती बरोबर, परंतु आतमध्ये गेली होती हे कसं प्रूव्ह करायचं? तेव्हा अर्जुनसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतो. मग त्यालाही काहीतरी अचानकच असं क्लिक होतो आणि तो म्हणतो, चैतन्य, अरे जसे विमलकडे 2 फोन आहेत तसेच साक्षीकडे सुद्धा 2 फोन असतील तर? तेव्हा चैतन्याला सुद्धा ही गोष्ट आता समजते, त्याच्या लक्षात येतात काही गोष्टी आणि मग तो म्हणतो, जर असं असेल ना तर सगळं चित्रच बदलेल. नंतर अर्जुन चैतन्याला सांगतो, आपण लगेचच कामाला लागूया. एक काम कर तू, अगोदर कोर्टाची परमिशन काढ आणि आश्रमाच्या जवळ जो काही टेलिकॉम कंपनीचा टॉवर आहे त्यांना सेक्शन 91 PC नोटीस पाठव, कारण 13 जानेवारी 2023 संध्याकाळी 7 नंतर मोबाईल टावरला कोणकोणते मोबाईल कनेक्ट होते याची लिस्ट अगोदर मागवून घे, कारण साक्षीचा एक फोन हा आश्रमाच्या बाहेर स्विच ऑफ झाला होता आणि जर तिच्याकडे 2 फोन असतील तर दुसरा फोन नक्कीच ॲक्टिव्ह असणार चैतन्य. दुसरीकडे दामिनी ही साक्षीला आता इकडे बोलवूनच घेते आपल्या ऑफिसमध्ये आणि विचारते, काय ग, तुझ्याकडे 2 फोन आहेत का? पण माझ्याकडे तर तुझा एकच नंबर आहे. त्यावरती साक्षी म्हणते, हो 2 फोन आहेत माझ्याकडे, पण इनफॅक्ट मी एकच नंबर दिला आहे माझा सगळीकडे आणि माझा दुसरा जो नंबर आहे ना तो फारसा कुणाकडेच नाही आहे. त्यावेळी दामिनी विचारते, जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुझ्याकडे 2 फोन होते का? तेव्हा ती म्हणते, हो म्हणजे नेहमीच असतात. तेव्हा दामिनी म्हणते, 1 मिनिट ग, म्हणजे तुझा जो मेन फोन आहे, जो माझ्याकडे नंबर आहे, त्याचंच लोकेशन रिपोर्ट हे अर्जुनने कोर्टामध्ये तर सबमिट केलं आहे बरोबर, आणि हा जो दुसरा फोन आहे ज्याचा नंबरच आमच्याकडे नाही आहे, हा दुसरा फोन तेव्हा तुझ्याबरोबर होता की नाही? तेव्हा साक्षी अगदी कॅज्युअली बोलते की माझ्या पर्समध्ये असेल. तेव्हा दामिनीच्या आता तळपायाची आगच मस्तकात जाते आणि ती विचारते, काय असेल? अगं तू मूर्ख आहेस का साक्षी, तुला कळतंय का तू काय बोलतीयेस? अगं एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलाय ना तू, तुला जरा तरी कल्पना आहे का या गोष्टीची? अगं मुळात तुझ्याकडे 2 फोन आहेत, ते इतक्या उशिरा मला का सांगितलंस तू? तेव्हा महिपत आता विचारतो, पण त्यामध्ये एवढं महत्त्वाचं काय आहे? दामिनी आता खूप भडकते आणि म्हणते, अर्जुनला जर समजलं ना हिच्याकडे 2 फोन होते आणि ते दोन्हीही फोन विलासचा मर्डर झाला तेव्हा तिच्याबरोबर होते, तिच्यासोबत होते, तर मी तुमच्या मुलीला नाही वाचवू शकणार आहे, असं ती स्पष्टपणे काही गोष्टी महिपतला क्लिअर करून सांगते. मग महिपत म्हणतो, अहो बाई, पण असं काही व्हायला नको म्हणून तुम्ही काहीतरी करालच ना, त्यासाठी तर मी तुम्हाला एवढी मोठी फी देतो. तेव्हा ती वैतागूनच म्हणते, गप्प बसाव, एक गोष्टसुद्धा तुम्ही धड सांगत नाहीत, असं म्हणून ती कुणाला तरी कॉल करते आणि माझं एक काम असल्याचं म्हणते. तर इकडे अर्जुन रूममध्ये असतो आणि त्याने टेबलवर 3 चॉकलेट्स ठेवलेली असतात. सायली त्या चॉकलेट्सकडे पाहते आणि विचारते, काय हो, ही चॉकलेट्स इकडे का आणली तुम्ही? अर्जुन म्हणतो, ही आहेत केसची चॉकलेट्स,
तेव्हा सायली म्हणते, अहो मला कळेल अशा भाषेत जरा समजवताय का? तेव्हा अर्जुन सांगतो, तशी ती नॉर्मलच चॉकलेट्स आहेत, पण मी हे सिस्टम केससाठी वापरतो आणि म्हणूनच मी याला केस चॉकलेट्स म्हणतो. मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू केली ना, तेव्हा मी एक गंमत करायचो. म्हणजे बघा, जेव्हा केसचा निकाल लावण्यासाठी मला पहिला क्लू मिळतो ना, तेव्हा मी एक चॉकलेट खातो आणि जेव्हा केस सॉल्व होण्याच्या जवळ येते तेव्हा मी दुसरं चॉकलेट्स खातो आणि जेव्हा मला फायनल क्लू सापडतो तेव्हा मी तिसरं चॉकलेट्स खातो. तेव्हा सायली हसूनच म्हणते, अहो खरंच ही किती गंमतशीर गोष्ट आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, असं नाही आहे, कधीकधी माझीसुद्धा हालत खराब होते, कारण कधीकधी पहिल्या आणि दुसऱ्या चॉकलेट्समध्ये इतका वेळ जातो, तर कधीकधी दुसऱ्या आणि तिसऱ्या चॉकलेट्समध्ये. पण तुम्ही तिसऱ्या चॉकलेट्सपर्यंत पोहोचला नाहीत असं कधी झालं नसेल ना? तेव्हा अर्जुन हसूनच उत्तर देतो, कधीच नाही. आता या आश्रम केससाठी सुद्धा मी मोठ्या पुराव्यांची वाट पाहतोय. पहिला म्हणजे खुनाच्या वेळेस साक्षीच्या फोनचं लोकेशन हे आश्रमाच्या आत होतं, हे कन्फर्म करणारा एक पुरावा. आणि दुसरा म्हणजे सरंजामे हा आपल्या बाजूने बोलायला हवा, मग आपल्याला ना बरेच पुरावेसुद्धा सापडतील. आणि तिसरा फायनल क्लू, ज्याने साक्षी शिखरेला जन्मठेप होईल. मग आता सायली सगळं ऐकून घेते आणि म्हणते, अहो हे तर मग दुसरं चॉकलेटसुद्धा नाही खाता येणार असं आहे, आणि सरंजामे आपल्या बाजूने का येईल सांगा बरं. तेव्हा अर्जुन सांगतो, हे सुद्धा आपण करू मॅनेज, कारण मी सांगितलं आहे चैतन्याला इन्स्पेक्टर सावंतांकडून इन्स्पेक्टर सरंजामेची सगळी इन्फॉर्मेशन काढायला. आता मला जरा बघू देस त्याने कुणाकुणाकडनं किती पैसे खाल्लेत ते. दुसरीकडे दामिनीने आता तिच्या माणसाला कॉल केलेला असतो, तेव्हा तो म्हणतो, आत्ताच मी टेलिकॉम कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा आलो. तेव्हा ती म्हणते, हे बघ दुसरं कोणतंही उत्तर चालणार नाही, प्लीज हो म्हण हा, कारण ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. 13 जानेवारीच्या रात्री फोन लोकेशनची लिस्ट आहे ती मिळाली का? तेव्हा तो म्हणतो, सॉरी मी तेथे गेलो होतो, पण ऑलरेडी एक माणूस तेथे आला होता आणि तो तर तीच लिस्ट मागत होता. तेव्हा दामिनी घाबरते आणि विचारते, काय? मग आता काय रे, ती लिस्ट त्याच्या हाती लागली नाहीये ना असं जरा ती घाबरत विचारते. तेव्हा तो म्हणतो, मिळाली मॅडम, अहो माझ्यासमोरच तो ती लिस्ट घेऊन गेलाय. तेव्हा दामिनी ओरडते, अरे मूर्खा, तुला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा धड करता आलं नाही, असं म्हणून ती फोन कट करते. तेव्हा महिपत विचारतो, काम करता आलं नाही म्हणजे नक्की झालं काय आता? मग आता दामिनी सांगते, खुनाच्या रात्री आश्रमाच्या जवळ असणाऱ्या फोनची लिस्टचं लोकेशन शोधणं, ते स्वतःकडे घेणं, यामध्ये इंटरेस्ट फक्त अर्जुन सुभेदारालाच असू शकतो. तेव्हा साक्षी घाबरून विचारते, म्हणजे खुनाच्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडला? मग आता काय करायचं मॅडम असं घाबरतच साक्षी विचारते. हा दामिनी सांगते, आता कबूल करून टाक की विलासचा मर्डर झाला तेव्हा तू आश्रमाच्या आतमध्येच होतीस आणि इतके दिवस कोर्टामध्ये खोटं बोललो त्याबद्दल माफी मागायची. आता महिपत साक्षी अजूनच घाबरतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये चैतन्य तीच लिस्ट आता अर्जुनकडे आणून देतो आणि म्हणतो, हे बघ खुनाच्या रात्री 13 जानेवारीला विलास त्याचबरोबर मधुभाऊ आणि तन्वी हे तिघेही सोडून अजून एक नंबर ॲक्टिव्ह होतोय. तेव्हा सायली सांगते, खुनाच्या रात्री एक नाही तर 2 फोन साक्षीकडे होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला आता बस झालं, पुढची चाल आपली, असं म्हणून तो आता पुराव्याच्या अगदी जवळच पोहोचलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.